कशाला बोलवलं होतं मामाने? सासूबाईंना पण तोच संशय जो तुला आहे. फक्त फरक एवढाच आहे की त्यांची अशी इच्छा आहे की प्रांजलने इथे राहायला यावं आणि आपल्याला नेमकं तेच नकोय. आता नाही, तू काही काळजी करू नकोस. प्रांजल इथे येणारच नाही याचा मी बरोबर बंदोबस्त करतो. आलोच. चढवा. नाही, काल रात्रीपासून बघतोय फार बेचैन आहात हो तुम्ही. तुम्हाला कुठे जायचंय का? कोणाची आठवण येते का? कोणाला भेटायचंय का? मेहुणीबाईंना भेटायचंय? नाही, मला थोड्या वेळासाठी वर्कशॉपवर जायचंय. साडोबा, असं दोन दोन दगडांवर पाय ठेवणं बरोबर नाही. दोन्हीकडे हक्क आहे माझा, असं सोडणार नाही मी, कळलं ना? सासूबाई, मला थोडा वेळ वर्कशॉप वरती जायचंय. दादाचा फोन आला होता, लगेच ये म्हणून. अहो मग जा ना. नाही म्हणजे तुम्ही अजून घर जावई झालेलेच नाही आहात तुमच्या बाजूनी, त्यामुळे तुम्हाला तिकडचंही काम सांभाळावंच लागणार. नाहीतर इथलेही नाही तिथले नाही असं व्हायचं नाही का? जा जा. तुम्हाला तिकडे गेल्यावर प्रांजल भेटेल, तिच्याशी गोड बोला, तिला भरीला पाडा आणि इकडे घेऊन या. पण प्रांजल कशी काय येईल तिकडे? मला मिळालेल्या माहितीनुसार ती तिथेच असेल. आता कशाला असेल हे तिलाच माहिती. मग मी जाऊ की नको जाऊ तिकडे? असं कसं असं कसं? अहो जा ना, तिच्याशी गोड गोड बोला. ठीक आहे, मी तिकडची कामं झाली की लगेच येतो. तू पण लगेच जा आणि नीट लक्ष ठेव, नाहीतर. तुम्ही काळजीच करू नका. देवा, लक्ष ठेवा. येतो बायको. कालिंदी, अगं आटोप ना लवकर. किती वेळ चाललंय तुझं? तुझं ना नव्या नवरीच्याही वर्तान चाललंय. झालं ना सासूबाई, झालं. काय झालं ना? मगाचपासून 10 मिनिटं हेच ऐकते मी. अगं चल, आपल्याला शॉपिंगला जायचंय ना. घरी शॉपिंग कुठे आहे? खोटी कुठे तर करायची. खोटी असली तरी जायचंय ना, घराच्या बाहेर तर पडायचंय ना. मग चल ना लवकर. चला चल, झालंच मग. आई आई काय झालं एवढं धावत का लिहिस? रायाचा SMS आलाय, तो तिथून निघालाय. मी काय करू? जाऊ की थांबू? मग जा की. प्रॉब्लेम काय ते? ऋता, हा, रायाने SMS मध्ये असं लिहिलंय की मम्माला कळलंय की तो वर्कशॉपला जाणार आहे म्हणून. ऋता, मी म्हणाले होते ना ती सांगणार म्हणून. मग कळू दे की. आता त्यांना कळलंय ना, मग घाबरायचं कशाला? नंतर बघू पुढचं पुढे काय होईल ते. कोणाचं ग? त्याचाच आहे. काय लिहिलंय? येत नाही म्हणतोय का? नाही, भैरव माझा पाठलाग करतोय, तिथे गेल्यावर माझ्याशी वाईट वाग. म्हणजे? अगं म्हणजे तू त्याच्याशी नीट वागू नकोस, म्हणजे चिडल्यासारखं दाखव. मग ते भैरव ते सगळं बघेल ना, आणि त्यालाही वाटेल की तू त्याच्यावर चिडलीयस म्हणून. नाही, मला नाही चिडता येणार रायावर. ठीक आहे, मग मुकुंदा चिडेल. नाहीतरी तो मोठाच आहे ना रायापेक्षा. मी त्याला फोन करून सांगते, राया आला की त्याला चांगला झाड नाही, चांगली चढवून द्यायला पण सांगते. भैरव इज स्टिल फॉलोइंग मी. जा जा, सासूबाई म्हणतायत ना ते अगदी बरोबर आहे. तू रायावर चिडलीयस हे त्यांच्यापर्यंत पोहोचणं खूप महत्वाचं आहे. आणि जर का मुकुंदाने त्याला झाडलं ना, तर आम्ही सुद्धा चिडलोय ह्याची खात्री पटेल. आणि तूही चिड थोडस, नंतर मग माफी मागून टाक ना. ठीक आहे, मी प्रयत्न करेन. मी येते. किती गुणाची आहे माझी नाचसून. माझं पुण्य थोर म्हणून अशी नाचसून मिळाली मला. सासूबाई, ती आधी माझी सून आहे, म्हणजे माझं पुण्य जास्त ना. कोणाचं पुण्य किती जास्त ते नंतर ठरवू. तू आधी तयार हो, चल लवकर. हॅलो. हा मुकुंदा, हे बघ आता मी काय सांगते ते नीट ऐक.
काय झालं बाबा, एवढे अस्वस्थ का आहात? तू इकडे. अगं उल्हासरांना पैसे द्यायला जायचंय मला, पण काय? अगं मला कळत नाही काय करू. ते आले होते ना इथे, एवढे चिडले ते माझ्यावर. मग अशा परिस्थितीत त्यांना पैसे कसे द्यायला जाऊ ना. बरं वीणा त्यांना द्यावे तर नेमका राया तिथे, त्याला कळणार नाही बाबा, तुम्ही काळजी करू नका. राया आता वर्कशॉपवर येणार आहे, मी त्यालाच भेटायला चालले. हा पण तू भैरव आहे ना तिथे. बरं प्रिया पण आहे, मग त्यांना कळेल ना. नाही भैरव नाही आहे, पण प्रियातही असेल. बाबा एक पर्याय आहे. काय? म्हणजे तुम्हाला जर का चालणार असेल ना, तर हे पैसे तुम्ही माझ्याकडे द्या, मी पप्पांना ऑफिसमध्ये जाऊन देते. का नाही चालणार मला? मी तुला हेच सुचवणार होतो. घे घे घे, तूच पैसे दे आणि बघ पप्पांना जरा समजवायचा प्रयत्न कर. तुम्ही काळजी करू नका, मी बोलते पप्पांची. तुला मी सोडू का वर्कशॉपवर? ऑफिसची गाडी आलीच असेल. हो मी तुम्हाला विचारणारच होते. मी काय नाही म्हणून असं वाटलं की काय तुला? दोघे खुश दिसतात. यांच्यापैकी कोणीतरी माझे पैसे नाही ना घेतले. हॅलो, काय करू ता? बाळा मिळाले का तुझे पैसे? नाही ना. बाई 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 बाई, अगो तुला काय वाटतं ग, कोणी चोरले असतील? अहो तेच तर कळत नाहीये मला. बाई बाई ग, बिचारी ग तू. बर मला सांग, तुझा कुणावर संशय आहे? माझा तर ना सगळ्यांवरच संशय. ते काही नाही, मी ना शोधूनच काढणार आहे. शोध बाई शोध. अगं तुझ्या मेहनतीचे पैसे आहेत ते. हो पण ते सापडेपर्यंत मला थोडे पैसे. काय? नाही बाई, माझ्याकडे आता पैसे वगैरे काही नाही येत. तुला माहितीये का, मी आज सकाळपासून दिवाळीचा बोनस वाटतीये. सगळा माझा पैशाचा ड्रॉवर रिकामा झालाय. पैसे वगैरे काही नाही तर आता. मी तुमचं इतकं काम केलं, तुम्ही माझी थोडी पण मदत नाही करू शकत? थोडी? अगं केवढी मदत केली मी तुला. आता तुला पैसे नीट सांभाळून ठेवता आले नाही, त्याला मी काय करणार? हे बघ, पैसे सोडून दुसरी काही मदत हवी असेल ना तर मी नक्की करेन. नको, राहू दे, करेन मी काहीतरी. हिला वाटतं आमच्याकडे पैशाचं झाडच लागलंय आणि वीणा प्रधानांनी फांदी हलवली की आलीच ऋता पैसे वेचायला. हावरट कुठली. आज घरातले एकदम सगळे गायब कुठे झालेत? दादाचा मेसेज. आजीने तुला झाडायला सांगितलंय, थोबाडीत मारायला सांगितले. मी भांडलो तर तू पण भांड. अरे इथे काय करतोयस तू? काय? इथे काय करतोयस तू? तुझं आता इथे काहीही काम नाहीये. हे बघ, हे वर्कशॉप माझंही आहे. सगळ्या ऑर्डर मी आणल्यात. हो, पण त्या पूर्ण मी केल्यात. नाही मला सांग ना, कुठल्या ऑर्डरच्या वेळी तू वर्कशॉपवर येत होतास रे? कुठल्याच नाही, सतत मीच असायचो वर्कशॉपवर. मी जर ऑर्डर आणल्याच नसत्या तर तू त्या पूर्ण कशा केल्या असत्या? तरी हे बघ, ते मला काय माहित नाही. तू आता इथे थांबायचं नाहीस, मला एवढंच म्हणायचंय बास. मी जाणार नाही, कारण माझाही इथे हक्क आहे. हक्क आहे? कसला हक्क रे? हे सगळं लाथाडून तू त्यांच्याकडे राहायला गेल्यास मग तिथेच राहा आणि त्यांचा बिझनेस सांभाळ. आता चिटणविसांच्या कुठल्याही गोष्टीवर तुझा हक्क नाहीये, कळलं? मला काय वाटतं ना, तू तुझं आडनाव सुद्धा बदल आणि प्रधान असं ठेव. अजिबात नाही, मी चिटणवीस म्हणून जन्माला आलोय. मी कशाला आडनाव बदलायस? तू बाजूला, मला वर्कशॉपवर जाऊ दे. हा वर्कशॉप माझा आहे, तुला आज जाता येणार नाही. अरे जा रे, कोणाला हवाय हा वर्कशॉप? माझी सासू देवी सारखी आहे. त्या सर्वार्थाने माझ्यासाठी भलंच बघतात. त्यांचा घर जावई करून त्या मला मोठा मान देत आहेत.
त्यामुळे मला या असल्या फडतूस वर्कशॉपची गरज नाहीये, कळलं ना? राया तोंड सांभाळून बोला. काय करणार आहेस रे? मारणार आहेस मला? मार ना, मार 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 मार. राया मी आपल्या पद्धतीने तुला मारणार आहे, तू चुकव, लागल्यासारखं कर. काय झालं भाऊजी, तुम्ही का मारत त्याला? काही उलट सुलट बोला का तो तुम्हाला? हा काय उलट सुलट बोलणार आहे? मला हिम्मत आहे का याची? प्रांजल तू चल आता. प्रांजल थांब, मला तुझ्याशी काही बोलायचं. पण मला तुझ्याशी काहीच बोलायचं नाही. प्रांजल प्लीज माझं 2 मिनिटं ऐकून घे. राया तुला कळत नाहीये का? तिला तुझ्याशी बोलायचं नाहीये. तिला का उगाच त्रास देतोयस? आता इथून जा, नाही तर परत मार खाशील. तुझा आणि तिचा काही संबंध नाहीये. हे मला तिच्या तोंडून ऐकायचंय. प्रांजल बोल, अगं बोल. प्रांजल अगं बोल ना. तू जेव्हा त्या घरचा घर जावई होण्याचा निर्णय घेतलास ना, तेव्हाच माझ्या मनातून उतरलायस. आता मला तू तुझं तोंडही दाखवू नकोस. प्रांजल अगं तू समजतेस तसं काही नाहीये. सासूबाई खूप चांगल्या आहेत, त्या माझी खूप काळजी घेतात. मी सांगेल ना ते सगळं ऐकतात. त्या मला कशाचीच कमी पडू देत नाहीत. मी तर म्हणतो तू पण चल माझ्या बरोबर. प्लीज प्रांजल तू पण चल माझ्या बरोबर. अगं तुला तुझी मम्मा ना कळलीच नाहीये. आता चिटणवीसांचं घर हेच माझं घर, आणि मला त्यांच्या बरोबर राहायचं. तू प्लीज जा इथून, मला तुझं तोंडही बघायचं नाहीये. प्रांजल प्लीज ऐक माझं, चल माझ्या बरोबर प्लीज प्लीज. तूच काय, आता देवाने जरी वरून उतरून सांगितलं ना की तू ह्याच्या बरोबर त्या घरात जा, तरी मी नाही येणार. माझं सासर हेच माझं घर. प्रांजल तू कशाला वेळ वाया घालवते? चल आत, आपल्याला खूप काम आहे. सॉरी, खरंच खूप सॉरी. प्रांजल प्रांजल अगं प्लीज माझं ऐक तर. अगं तुझी मम्मा तिथे खूप तुझी वाट बघतेय. प्लीज चल ना ग, खूप चांगल्या आहेत ग त्या. प्रांजल असं समजावू हिला. हा तर खरा आहे. मग आता नाही, पण काही झालं तरी प्रांजल तिकडे येणारच नाही. म्हणजे प्रांजल नाही म्हणजे हा पण घर जावई नाही. मग घर जावई कोण? भैरू, भैरोबा, भैरव देशमुख. म्हणजे मीच होणार घर जावई. सासूबाई काय मनासारखी खरेदी झाली ना? हो ग बाई, झाली एकदाची खरेदी. ते जरा फिरायला लागलं, पण स्वस्त आणि मस्त मिळालं सगळं. हे सगळं काय आणलंय तुम्ही? सांगते ग बाई, नंतर सांगते. जीव दमलाय नुसता इथे माझा फिरून फिरून. मनवे, ए जा जरा पाणी घेऊन ये जा. हो आणते. सांगा ना काय आणलंय तुम्ही हे सगळं? आई ग, अगं दिवाळीची खरेदी आहे. कालिंदी, काय मस्त साड्या मिळाल्यात ना. हो ना. आधी किती महाग सांगत होता, 5-5 हजाराला. जर आवाज चढवल्यावर 2-2 हजाराला देऊन टाकले त्यांनी. हे दुकानदार ना जितके जास्त पैसे उकळता येतील ना तितके बघतात. सासूबाई, माझी साडी कशी वाटली तुम्हाला? मस्तच आहे. हा ते ग बाई, दे. हे बाई पाणी द्या. घ्या सासूबाई. बरं वाटलं. मनवे, तुझ्यासाठी पण साडी आणले.
मला साडी. हो, सणासुदीला नेसावी व त्याने सवय होते ना. बर. कालिंदी, हे बघ ना, ह्यांच्यासाठी आपण तो रेशीम काठी धोतर घेतलं बघ आणि सोनेरी बॉर्डरचा झब्बा काय छान मिळालाय बघ. आणि ह्यांचा हा जब्बा पण किती छान आहे ना. हो, छानच आहे. पण काय हो सासूबाई, आपण एवढी 22-25 हजाराची खरेदी केली, हे जर का ह्यांना कळलं तर हे चिडतील ना हो. 22-25 हजार? एवढे पैसे कुठून आले तुमच्याकडे? नाही म्हणजे कालच तुम्ही म्हणालात ना एवढे पैसे तुमच्याकडे नाहीयेत म्हणून. अगं म्हणजे तसं वाटलं होतं, पण सकाळी आम्ही दोघे बोललो ना तेव्हा लक्षात आलं, आम्ही बाजूला ठेवले होते काढून. हा हा, पण ते पैसे तुम्ही सोन्यात गुंतवले होते ना. अगं ते वेगळे हे वेगळे. कालिंदी, चल बाई, आपण हे आणले ते सगळं बरोबर आहे की नाही ते बघूया आज जाऊन. चल उठ, चला. ऐक, या दोघींनी तर नाही ना घेतले माझे पैसे. नाही ग, एवढा वेळ असं दाबून ठेवायचं खूप कठीण आहे. खरं आहे ग बाई, अगदी खरे. तुला त्याचा चेहरा बघितला कसा झाला. म्हणजे लहान मुलाचं खेळ हरवल्यावर त्याचा जसा होतो ना चेहरा, अगदी तसा. अगदी बरोबर. काय ग, काय झालं रडायला? अगं काय झालं, कोण काय बोललं का तुला? मला सांग, राया काही बोलला का? मुकुंदा काही बोलला का? अगं मग कोण काय बोललंय ते सांग ना. मी म्हणजे तूच तुला बोललीस आणि तूच रडतेस. मी राहायला खूप बोलले. अगं पण काय बोललीस? मी म्हणाले की मला तुझं तोंडही बघायचं नाहीये. आता तूच काय, देव जरी वरून उतरून आला ना आणि मला म्हणाला की तू त्याच्याबरोबर त्या घरात जा, तरी मी नाही जाणार. माझं सासरच माझं घर आहे. बाई, एवढं कसं काय सुचलं ग तुला बोलायला? देव वगैरे मध्ये आणलास तू? हा, तुम्ही दोघी माझ्यावर हसताय, मी इथे रडते. अगं पण रडायचं काय त्यात? हे आधीच ठरलं होतं ना, आणि रायालाही माहित आहे हे. पण नवऱ्याला असं बोलणं बरोबर नाही ना. हे बघ, आपण असं करू, तू त्याला ना थोड्या वेळाने फोन कर आणि त्याची माफी माग, मग तर झालं. पण अशी रडू नकोस बाई. लक्ष्मीपूजनाच्या आधी घरच्या लक्ष्मीने असं रडायचं नसतं बाळा. हे मुकुंदा व्यवस्थित बोलला ना ग त्याच्याशी? आता काय झालं? मुकुंद भाऊजी पण खूप बोलले राहायला, आणि त्याने त्याची थोबाडी सुद्धा मारली. अगं बाई, मारली का थोबाडी? हे छान झालं. अगं म्हणजे मीच तसं सांगितलं होतं त्याला, म्हणजे बघणाऱ्यालाही खरं वाटेल ना म्हणून. आणि त्याने खरं नसणार ग मारलं, हवे तसा हात फिरवला असेल. हा, नाही नाही आजी, खरं खरं मारलं म्हणजे खरंच मारलं. अगं नाही ग, खरंच त्याने असा हवेत हात भिरकावला असणार. अगं लहानपणी पण ते तसंच खेळायचे आणि आम्हाला खरं वाटायचं माहितीये. नाही आई, मी पाहिलं, भाऊजींचा हात लागला रायाला. बरं, तू एक काम कर, तू ना नंतर त्याला फोन कर आणि आमच्या सगळ्यांच्या वतीने त्याची माफी माग, मग तर झालं. हे बघ दादा, काय? 5 शर्ट्स बापरे, कुणासाठी? माझ्यासाठी आणि 2 कुर्ते. हे पण तुला? दादा, इतका कृतज्ञ वाटलो का रे मी तुला? हे तुझ्यासाठी. बापरे. आणि मुकुंदासाठी पण 2 शर्ट्स आणलेत मी. अरे, एवढं सगळं कशाला आणलंस तू? अरे दिवाळी आहे ना, मग दणक्यात साजरी करायला नको? अरे बापरे, काय रे मंग्या, केवढी खरेदी केलीस? मग सगळं स्वतःसाठीच आणलं असशील. नाही नाही आई, माझ्यासाठी आणि मुकुंदासाठी पण आणलंय. हा, आणि एवढंच काय, हे बघ बरं का, तुझ्यासाठी साडी पण आणली आहे. अगं बाई, आणि बाबांसाठी शॉल. थंडी आहे ना म्हणून.
मंग्या, आम्ही पण आज खूप शॉपिंग केलंय. हो वा. काय हो भाऊजी, आज एवढी सगळी शॉपिंग केलीत? काय बँक बिंक लुटलीत की काय? हो, बँकच लुटली आहे मी.